संसदीय अधिवेशनामध्ये राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहामध्ये मिळून आतापर्यंत जवळपास 141 खासदारांवरती निलंबनाची कारवाई जी आहे ती लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलेली आहे। आज महाराष्ट्रातल्या 2 खासदारांचं निलंबन जे आहे ते लोकसभा सभागृहामध्ये करण्यात आलं, ज्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचा समावेश आहे। खासदार अमोल कोल्हे आपल्याबरोबर आहेत। काय नेमकी चर्चेची मागणी सभागृहामध्ये केलेली होती आणि लोकसभा अध्यक्षांकडून आतापर्यंत जवळपास 141 खासदारांवरती ही निलंबनाची कारवाई करण्यात येते, काय नेमकी प्रमुख मागणी होती? यातली एक प्रमुख मागणी होती ती म्हणजे संसदेच्या सुरक्षेमध्ये जी चूक झाली त्यावर चर्चा करा आणि मी आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे केवळ ही मागणी करत होतो। जी कांद्यावर निर्यात बंदी लादली गेलेली आणि त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करायचं काम हे केंद्र सरकार करतं। या कांदा निर्यात बंदी उठवण्याविषयी चर्चा करा, या कांद्याच्या निर्यातीविषयी चर्चा करा। त्यावर तुम्ही आधी 40% निर्यात शुल्क लादलं, कांद्याचे भाव पाडले, आता कुठं 4 पैसे मिळण्याची आशा निर्माण झालेली असताना तुम्ही निर्यात बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी केलीत, यावर चर्चा आम्ही मागत होतो। परंतु या सरकारला अजिबात सर्वसामान्यांचं ऐकायचं नाही, शेतकऱ्यांचं ऐकायचं नाही, विरोधकांचं ऐकायचं नाही आणि थेट निलंबनाची कारवाई ही उगारण्यात आली। पहिला मुद्दा होता तो म्हणजे संसदेमध्ये जी घुसखोरी करण्यात आली त्या संदर्भामध्ये बोलावं, मात्र जे तरुण ज्या खासदारांच्या पासवरती गेलेले होते ते खासदार भाजपचे आहेत, म्हणून ही चर्चा सभागृहामध्ये करणं टाळलं जाते। मला वाटतं याला काही अँगल आहेत आपल्याच माध्यमातून ज्या बातम्या समोर आल्यात, कारण याची नक्कीच अजून चौकशी सुरू आहे। परंतु ज्या तरुणांच्या विषयी ज्या गोष्टी समोर आल्यात, ह्या तरुणांच्या जर आपण एकूण गोष्टी पाहिल्या तर या तरुणांच्या मनातली अस्वस्थता समोर आहे। त्यांनी निवडलेला मार्ग हा चुकीचा आहे, परंतु त्यांनी जे कारण सांगितलेलं आहे या कारणावर कोणी चर्चाच करत नाही आहे। म्हणजे त्यांच्या मनातली जी अस्वस्थता आहे, बेरोजगारीमुळे असणारी अस्वस्थता असेल, त्यांचं म्हणणं मांडायला संधी न मिळणारी जी अस्वस्थता असेल, या अस्वस्थतेविषयीच सरकारकडे उत्तर नाही आहे। म्हणजे माननीय पंतप्रधानांनी दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं। कदाचित या सगळ्या गोष्टी जर पटलावर चर्चेला आल्या असत्या तर माननीय पंतप्रधानांच्या दाव्यातला फोलपणा हा संसदेच्या पटलावर समोर आला असता। म्हणून ही चर्चा टाळली जाते की काय, अशी एक मनात शंका येते आणि माननीय गृहमंत्र्यांनी या संदर्भामध्ये नेमकी काय कार्यवाही सुरू आहे या संदर्भात निवेदन देणं ही एक प्रमुख मागणी होती, पण ती टाळली गेली। आता आज खरं तर शेतकऱ्यांच्या विषयी बोलण्याचा हा मनोदय होता, कारण फार महत्त्वाचा गोष्ट आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची, कारण 8-9 वर्ष कांद्याला बाजारभाव नाही आहेत। मागच्या वेळी 3-4 महिन्यांपूर्वी जेव्हा भाव मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली तेव्हा 40% निर्यात शुल्क लादलं। त्यावेळी सांगितलं गेलं 2410 रुपयांनी 2 लाख टन कांदा हा आम्ही खरेदी करू। कुठलाही शेतकरी मला अजून आढळलेला नाही ज्याला 2410 रुपयाचा भाव मिळाला असेल। आत्ता साधारणतः परत जेव्हा 4000 4500 रुपयापर्यंत जर क्विंटलचा भाव जात होता, शेतकऱ्यांना 4 पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली होती, त्यावेळी सरकारनं घाईघाईनं निर्यात बंदी लादली आणि जेमतेम 1200-1500 रुपयावर क्विंटलला भाव आला। म्हणजे 40 रुपयाचा पर किलो कांदा हा जवळपास 12-15 रुपयांनी विकायची शेतकऱ्यावर वेळ आली। मग प्रश्न हाच आहे की हा शेतकरी जेव्हा त्याला कांदा फेकून द्यावा लागतो, जेव्हा तो वर्षानुवर्ष नुकसानीत कांदा करतो, तेव्हा हे सरकार मदतीला धावून येत नाही आणि जेव्हा त्याला 4 पैसे मिळण्याची आशा निर्माण होते तेव्हा प्रत्येक वेळी सरकार या शेतकऱ्यांच्या मुळावर का उठतं? म्हणजे जर खाणाऱ्यांचीच फक्त सरकारला काळजी असेल तर सरकारनं याचंही उत्तर द्यावं। जर पिकवणाऱ्यांनी पिकवणंच सोडून दिलं तर खाणारे खाणार काय आहेत? आणि जर मोजक्या उद्योगपतींचं 25 लाख कोटींचं कर्ज माफ केलं जात असेल तर मग खाणाऱ्यांना मोफत किंवा खाणाऱ्यांना रास्त दरात कांदा हा मिळावा यासाठी सबसिडी द्या, पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अशा पद्धतीने नाडू नका। म्हणजे तुमची मागणी होती की जे कांद्यावरती निर्यात बंदी लादलेली आहे ती उठवावी, मात्र संसदेच्या प्रश्नांवरती चर्चा केली जात नाही। तुम्ही कांद्याचा प्रश्न मांडला त्यावरती चर्चा केली जात नाही। सत्ताधाऱ्यांना नेमकं काय साधायचं या सगळ्या गोष्टींमधून की विरोधकांचं ऐकायचं नाही असं? म्हणजे मला एका वाक्यात असं म्हणावंसं वाटतं की कदाचित मी आत्तापर्यंत आणीबाणीविषयी फक्त ऐकलं होतं, आज मी अघोषित आणीबाणी काय असते ती अनुभवली। म्हणजे विरोधकांचं ऐकायचं नाही आहे, जनतेचं ऐकायचं नाही आहे, शेतकऱ्यांचं ऐकायचं नाही आहे। म्हणजे एकच फार महत्त्वाची गोष्ट आहे की सरकारला फक्त मन की बात करायची, जन की बात ऐकायची नाही आहे। आज पंतप्रधानांनी सकाळी संसदीय दलाची बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये पंतप्रधान असं म्हणतात की विरोधक चूक करतायत। नेमकी काय चूक विरोधकांकडून होते की आज तुमच्यावरती निलंबनाची कारवाई करण्याची वेळ लोकसभा अध्यक्षांकडे येते? म्हणजे जर माननीय पंतप्रधानांना असं वाटत असेल की विरोधक प्रश्न विचारणार ही चूक आहे तर मग दुर्दैव आहे, याविषयी काय बोलणार? काय वेगळी मागणी आहे विरोधकांची? विरोधकांना जर प्रश्न विचारायचे आहेत, विरोधकांना जर चर्चा हवी आहे, तर ही चर्चाच जर सरकार करायला तयार नसेल तर मग आणखी काय अपेक्षा ठेवायची सरकारकडून?
सरकारला काय साध्य करायचं नेमकं? तुम्हाला आता सभागृहामध्ये बोलू दिलं जात नाही, तुमच्यावरती निलंबनाची कारवाई केलेली आहे, अधिवेशन होईपर्यंत आता तुम्हाला सभागृहामध्ये जाता येणार नाही आहे. प्रश्न नेमका कोणत्या माध्यमातून तुम्ही उपस्थित करणार? म्हणजे ज्या कारणासाठी जनतेनं तुम्हाला निवडून दिलेलं आहे, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही सभागृहामध्ये जाता, मात्र आता तुम्हाला सभागृहामध्ये जाता येणार नाही, कसा आवाज उठवा देते? म्हणजे यामध्ये अनेक पैलू आहेत, अनेक पदर आहेत या गोष्टीला. म्हणजे आज आपल्या प्रत्येकाची, आपण पत्रकार बांधवांची सुद्धा कितीही इच्छा जरी असली तरी जर आपण मला स्वतः सांगू शकलात की गेल्या वर्षभरामध्ये सरकारच्या विरोधातली कुठली गोष्ट ही माध्यमांच्या माध्यमातून सरकारला सळो की पळो करून सोडणारा एक मला बातमी दाखवा, अशी कुठली बातमीसुद्धा येत नाही. कारण यामध्ये सर्वसामान्य पत्रकार जे सगळे आमचे बांधव आहेत हे अत्यंत हिरिरीने पत्रकारिता करू पाहतात, परंतु एकूण मीडिया हाऊसेसवर सुद्धा जो दबाव आहे हा आपल्याला अनुभवायला मिळतो. त्यामुळे विरोधकांचं जे म्हणणं आहे ते जनतेपर्यंत पोहोचण्यालाच कुठेतरी मर्यादा घातल्या गेल्यात. आणि आज जवळपास 141 खासदारांचं जेव्हा निलंबन होतं, यातले राज्यसभेचे खासदार हे वेगळ्या पद्धतीने निवडून येतात, परंतु लोकसभेतले खासदार हा प्रत्येक खासदार साधारणतः 20 ते 22 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. म्हणजे जवळपास किमान 100 गुणिले 20 ते 22 लाख हे जर प्रमाण बघितलं तर इतक्या कोटी जनतेचे प्रश्न हे हाऊसमध्ये मांडले जाणार नाहीत, संसदेत मांडले जाणार नाहीत. तर सरकारला हेच हवं आहे का? सरकारला विरोधकच नको आहेत का? मग रशियाविषयी, चीनविषयी ज्या बातम्या आपल्याला कानावर येतात, ज्या ऐकायला मिळतात, ज्या गोष्टी, या पद्धतीनं आपण कुठेतरी एकाधिकारशाहीकडे चाललोय का? हा प्रश्न प्रत्येक सरकार घाबरलंय, विरोधक प्रश्न उपस्थित करतायत, त्याच्यावरती चर्चा होत नाही. आगामी लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत, कदाचित हा मेसेज लोकांपर्यंत जाणार नाही, याची खबरदारी सभागृहामधून घेतली जाते असं वाटतं तुम्हाला? 100% ही जबाबदारी किंवा ही खबरदारी घेतली जाते. कारण विरोधकांनी जर प्रश्न विचारले तर अनेक अडचणीचे मुद्दे आहेत. सातत्यानं सरकारकडून ज्याला एक प्रॉपगंडा चालवणं म्हणतो, तो प्रॉपगंडा चालवून जे महत्त्वाचे रोजच्या आयुष्यातले जे प्रश्न आहेत यापासून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न हा सातत्यानं केला जातो. सरकारनं उत्तरं द्यावीत ना. G20 परिषदेवर जो खर्च झाला, एवढा हजारो कोटींचा खर्च करून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पदरात त्यातून नेमकं काय पडलं, सर्वसामान्य तरुणाच्या भविष्यात त्यामध्ये काय चांगलं चित्र निर्माण झालं, सर्वसामान्य जनतेला त्याचा काय फायदा झाला, महागाईविषयी सरकारची भूमिका काय, बेरोजगारीविषयी सरकारची भूमिका काय, या कुठल्याच प्रश्नांची सरकारला उत्तरं द्यायची नाहीत. सरकारला त्यांचा जो अजेंडा आहे तेवढा फक्त पुढे रेटायचा. शेवटचा प्रश्न, खासदारांना निलंबनाची कारवाई करून घाबरवलं जातं आणि तुम्ही घाबरणार असं वाटतं? मला वाटत नाही की याने घाबरण्याची काही गोष्ट आहे. मला उलट असं वाटतं की यामध्ये सरकारचा बुरखा फाटलेला आहे, की सरकारला कशा पद्धतीनं लोकशाही मूल्यांची चाड आहे ही गोष्ट समोर आलेली आहे. आणि त्याचबरोबर सरकार नजीकच्या भविष्यात कशा पद्धतीनं जाऊ शकतं, एकूणच लोकशाही प्रणालीवर किती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले या घटनेमुळे सर्वसामान्य प्रत्येक देशवासियाला ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. खरं आपण पाहतोय की मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी निलंबनाची कारवाई जी आहे ती केली जाते, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.